नंदीचा सिस्टम असा आहे का जेवढी गाडी चिटकून असेल तेवढा जास्त बोलतो. हा त्याचा एक मेन वैशिष्ट्य आहे का भाई जेवढी गाडी चिटकून तेवढा जास्त, पण गाडी तुटली का थोडा कमी बोलतो. पण गाडी जेवढी स्पीड असेल ना बाजूला तेवढा जास्त, एक उडी जास्तच पळणार, ओव्हरटेक नाही करून देणार. जिथे आज पैरात पळू, उद्या उद्यात पळू, ते का बेळगाडी क्षेत्र आहे, खेळ येते. आम्ही बेळगाडी क्षेत्र सट्टा म्हणून नाही खेळत, आम्ही एक मैत्री म्हणून खेळतो. दादा नमस्कार. नमस्कार. नंदीचं नाव सांगा ना आपल्या. नंदीचं नाव आपल्या भवरा. तर आज पैरा कोण होता आणि समोरची गाडी वगैरे कसं काय? आम्हाला पायरा होता नितीन शेठ बडेकर, देवलवाडी कर्जत यांचा दगडू शेठ. आणि आपली गाडी होती, आपला नाव आता एक गोंड्यावरती, तर नंदराज शेठ मुंगाजी यांनी आपल्यावर नाव फिरवला. त्यांचा 22-11 सोन्या आणि आदनान शेठ पटेल यांचा विमान, ही गाडी होती आपल्या विरोधात. गाडीला स्पीड वगैरे कसा काय होता आज? गाडीला स्पीड चांगला लागला, दगडू शेठला पण खालून तळले, भवराला पण खालून तळले, तर गाडी छान पळाली. आजचं आयोजन वगैरे, आयोजनाबद्दल काय बोलाल? एवढं मोठं आयोजन बघतोय आपण. आयोजन एकदम सुंदर आहे, एकदम चांगलं झालं. सगळ्या मोठ्या गाड्या पण झाल्या आणि आपली गाडी पण चांगली झाली. काय बोलाल नंदीबद्दल? नंदीचा सिस्टम असा आहे का जेवढी गाडी चिटकून असेल तेवढा जास्त बोलतो. हा त्याचा एक मेन वैशिष्ट्य आहे का भाई जेवढी गाडी चिटकून तेवढा जास्त, पण गाडी तुटली का थोडा कमी बोलतो. पण गाडी जेवढी स्पीडला असेल ना बाजूला तेवढा जास्त, एक उडी जास्तच पळणार, ओव्हरटेक नाही करून देणार. तर अजून परत कोणकोणते असे गुलाल घेतलेत की तुमच्या आठवणीत आहेत? आमच्या आठवणीचा एकच गोल आहे, 3 फेऱ्याला आमची तर मुंबईमध्ये पहिला मैदान झाला ओपनचा, हा. तेव्हा नेरळ पिंपलोलीचा मानेबाई आणि भवरा आमची ती गाडी पळाली. आम्ही चिठ्ठीवरती आमचा 1 नंबर झाला, फायनलला पण आम्ही होतो, चिठ्ठीवर 1 नंबर झाला. ती आमच्या आठवणीतली गाडी. नियोजन वगैरे कोण करतं आपल्यात? नियोजन मी स्वतः, इम्रान आडाल आणि प्रवीण शेलके, आम्ही दोघं नियोजन करतो. पुढचं नियोजन कसं काय असणार आहे? काय बोलताय? पुढचं नियोजन कसं काय असणार आहे? पुढचं नियोजन असं का आमची इच्छा आहे पडग्याच्या रायफलमध्ये पळायची. आम्ही त्यांना 1-2 वेळा फोन केले, ते बोलतो भाऊ तुम्हाला देतो. त्यांनी बैल दिला तर अजून आमची गाडी चांगली पळेल. बघा आजच्या बैलगाडा क्षेत्राबद्दल काय बोलाल? आजचा बैलगाडी क्षेत्र म्हणजे चांगलंच आहे, सगळे मिळून मिसळून खेळतात. आता भांडणं खूप कमी झालेली आहेत. म्हणजे जी आपली कमिटी आहे, संदीप भाई माली आहेत, अविनाश पवार आहेत, आमची म्हणजे कर्जतची कमिटी पण आहे. म्हणजे सगळी चांगली कमिटी असल्यामुळे आता भांडणं बंद झालेत आणि बैलगाडी क्षेत्र चांगला झालाय. आता आपण बघतोय की म्हणजे पारितोषिक कुठेतरी वाढतच चाललेत. एक गोरगरिबाच्या नंदीला सुद्धा आज पारितोषिक मिळतंय, त्याच्याबद्दल काय बोलाल? नाही, आता पारितोषिक एकदम छान ठेवलं त्यांनी. आता पण 2 टू व्हीलर आहेत, ट्रॉफी आहेत, त्यानंतर ढाली आहेत. बघू आता आमची चिठ्ठी पण त्यांनी टाकलेली आहे. आमच्या नशिबात निघली बाईक तर आम्हाला बाईक भेटेल, ट्रॉफी निघली तर ट्रॉफी भेटेल. आज गुलालाच्या हिशोबात निघालेले का? हा, 100% आपली गाडी दगडू आणि भवरा आम्हाला माहितच होतं का गाडी जमल्यानंतर गुलाल होणारच आहे. कारण खालून गाडी जी स्पीड लावते ना ती वेगळाच लावते एकदम. बघा तुम्हाला कधी पैऱ्यासाठी वगैरे कधी काही प्रॉब्लेम वगैरे काही आलेला? आम्हाला पहिल्यासाठी प्रॉब्लेम येतेच, कारण का तर बैल उजेडत आहे, पण लोकांना तेवढा विश्वास नाही बैलावर अजून. का लोक विचारतात म्हणजे किती बोलतोय, व्हिडिओ पाठवा, असं तसं. ज्यांनी आम्हाला बैल दिलं ना, आमची एक इच्छा आहे पडग्याच्या रायफल मध्ये पालायची. पडग्याचा रायफल ज्या दिवशी आम्हाला भेटेल त्या दिवशी आम्ही धमाका करणार. बघा आपल्या कधी कधी सोबत जो नंदी बोलतो तोही कधी कधी आपल्या अपोजिट साईडलाही असतो, तेव्हा कसं काय नियोजन असतं तुमचं? काय नाही बा, हारजीत आहे. आज पैरात पळू, उद्या विरोधात पळू, ते काय बैलगाडी क्षेत्र आहे, खेळ येते. आम्ही बैलगाडी क्षेत्र सट्टा म्हणून नाही खेळत, आम्ही एक मैत्री म्हणून खेळतो. आणि हा मित्र परिवार जो तुमच्या सोबत आहे, हे आमचे सगळे भाऊ आहेत. हे आमचे भाऊजी आहेत. हा आमचा मोठा भाऊ आहे, तो बारका भाऊ आहे. हे आमचे सगळे भाऊच आहेत. काय बोलाल बैलाच्या मागे जी मेहनत वगैरे करतात त्यांच्याबद्दल? बैलाच्या मागे जी मेहनत आहे ती आमची घरी आई आणि आमचे बाबा, हे दोघांची खूप जास्त मेहनत आहे. घरच्यांचा कसा काय सपोर्ट आहे की गुलालाच्या अपेक्षा असते का त्यांना? काय घरच्यांचाच जास्त सपोर्ट आहे आम्हाला, त्याच्यामुळेच आम्ही शर्ती खेळतोय. का तर आमचा मोहन हा बैलाचा मेन मालक आहे, हा आणि आमचा विकी, हे 2 मेन मालक आहेत बैलाचे. पण आम्ही घरी नसलो, मोहन पण घरी नसलं तरी आमची आई सगळं करते, आमचे बाबा सगळे करतात बैलाचं, तर आम्हाला काय टेन्शनच नाही पाहिजे. आणि मेन म्हणजे बैल मारतच नाही. आज बैल 1 नंबर मध्ये खेळतो पण बैल मारत नाही. कोणी पण त्याचा काय पण म्हणजे सगळं
खुराक शांत शेण-बिण स्वभाव करतो. आपण बघतोय नंदीचा. हा शांत आहे एकदम, टेन्शन नाही त्याचा. आणि आजचा गुलाल कोणाला समर्पित कराल काय? आजचा गुलाल आम्ही आमचा मानोलीचा बैल वारला बगीरा म्हणून, त्याला समर्पित करतो आम्ही. तर गावकऱ्यांचा वगैरे काय सपोर्ट काय बोलाल? भरपूर गावकऱ्यांचा सपोर्ट. आता आम्ही जेव्हा एक इथं बोरीच्या वाडीला फायनल मारली तर पूर्ण गाव आमच्या मागं होता. नंतर आम्ही 1 नंबरची चिठ्ठी भेटली आम्हाला, तर आमच्या विकी भाऊनी बँजू पण लावले, वरात काढली, डान्स केला, म्हणजे अख्खा गाव एकत्र होता आमच्याबरोबर. तर दादा शुभेच्छा तुमच्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पण आमची मुलाखत घेतली, तुमचे पण अभिनंदन. दादा नमस्कार. नमस्कार. नंदीचं नाव सांगा ना आपल्या. नंदीचं नाव आपल्या भवरा. तर आज पैरा कोण होता आणि समोरची गाडी वगैरे कसं काय? आम्हाला पायरा होता नितीन शेठ बडेकर, देवलवाडी कर्जत यांचा दगडू शेठ, आणि आपली गाडी होती, आपलं नाव आता एक गोंड्यावरती, तर नंदराज शेठ मुंगाजी यांनी आपल्यावर नाव फिरवला. त्यांचा 22-11 सोन्या आणि आदनान शेठ पटेल यांचा विमान, ती गाडी होती आपल्या विरोधात. गाडीला स्पीड वगैरे कसा काय होता आज? गाडीला स्पीड चांगला लागला, दगडू शेठला पण खालून तळले, भवराला पण खालून तळले, तर गाडी छान पळाली. आजचं आयोजन वगैरे, आयोजनाबद्दल काय बोलाल? एवढं मोठं आयोजन बघतोय आपण. आयोजन एकदम सुंदर आहे, एकदम चांगल्या सगळ्या मोठ्या गाड्या पण झाल्या आणि आपली गाडी पण चांगली झाली. काय बोलाल नंदीबद्दल? बाजूला तेवढं जास्त, एक उडी जास्तच पाळणार, ओव्हरटेक नाही करून देणार. तर अजून परत कोणकोणते असे गुलाल घेतलेत की तुमच्या आठवणीत आहेत? आमच्या आठवणीचा एकच गुलाल आहे. 3 फेऱ्याला आमची तर मुंबईमध्ये पहिला मैदान झाला ओपनचा, हा. तेव्हा नेरळ पिंपलोलीचा मनेबाई आणि भवरा आमची ती गाडी पळाली. आम्ही चिठ्ठीवरती आमचा 1 नंबर झाला. फायनलला पण आम्ही होतो, चिठ्ठीवर 1 नंबर झाला. ती आमच्या आठवणीतली गाडी. नियोजन वगैरे कोण करतं आपल्यात? नियोजन मी स्वतः, इम्रान आडाल आणि प्रवीण शेलके, आम्ही दोघं नियोजन करतो. पुढचं नियोजन कसं काय असणार आहे? काय बोलताय? पुढचं नियोजन कसं काय असणार आहे? पुढचं नियोजन असं का, आमची इच्छा आहे पडग्याच्या रायफलमध्ये पळायची. आम्ही त्यांना 1-2 वेळा फोन केले, ते बोलतो भाऊ तुम्हाला देतो. त्यांनी बैल दिला तर अजून आमची गाडी चांगली पळेल. बघा आजच्या बैलगाडा क्षेत्राबद्दल काय बोलाल? आजचा बैलगाडी क्षेत्र म्हणजे चांगलंच आहे, सगळे मिळून मिसळून खेळतात. आता भांडणं खूप कमी झालेली आहेत. म्हणजे जी आपली कमिटी आहे, संदीप भाई माली आहेत, अविनाश पवार आहेत, आमची म्हणजे कर्जतची कमिटी पण आहे, म्हणजे सगळी चांगली कमिटी असल्यामुळे आता भांडणं बंद झालेत आणि बैलगाडी क्षेत्र चांगला झालाय. आता आपण बघतोय की म्हणजे पारितोषिक कुठेतरी वाढतच चाललेत. एक गोरगरिबाच्या नंदीला सुद्धा आज पारितोषिक मिळतंय, त्याच्याबद्दल काय बोलाल? नाही, आता पारितोषिक एकदम छान ठेवलं त्यांनी. आता पण 2 टू व्हीलर आहेत, ट्रॉफी आहेत, त्यानंतर ढाली आहेत. बघू आता आमची चिठ्ठी पण त्यांनी टाकलेली आहे. आमच्या नशिबात निघली बाईक तर आम्हाला बाईक भेटेल, ट्रॉफी निघली तर ट्रॉफी भेटेल. आज गुलालाच्या हिशोबात निघालेले का? हा 100%. आपली गाडी दगडू आणि भवरा आम्हाला माहितच होतं का गाडी जमल्यानंतर गुलाल होणारच आहे. कारण खालून गाडी जी स्पीड लावते ना, ती वेगळाच लावते एकदम. बघा तुम्हाला कधी पैऱ्यासाठी वगैरे कधी काही प्रॉब्लेम वगैरे काही आलेला आहे? आम्हाला पहिल्यासाठी प्रॉब्लेम येतेच, कारण का तर बैल उजेड आहे, पण लोकांना तेवढा विश्वास नाही बैलावर अजून. का लोक विचारतात म्हणजे किती बोलतोय, व्हिडिओ पाठवा, असं तसं. ज्यांनी आम्हाला बैल दिलं ना, आमची एक इच्छा आहे पडग्याच्या रायफल मध्ये पालायची. पडग्याचा रायफल ज्या दिवशी आम्हाला भेटेल त्या दिवशी आम्ही धमाका करणार. बघा आपल्या कधी कधी सोबत जो नंदी बोलतो तोही कधी कधी आपल्या अपोजिट साईडलाही असतो, तेव्हा कसं काय नियोजन असतं तुमचं? काय नाही बा,